प्रशासन म्हणून तुम्ही अधिकारी वर्ग काम करतायत, पण अधिकारी वर्ग टोटल निष्क्रिय झालेला अंबरनाथ शहरात, ही माझी आरोप आहे त्यांना। अंबरनाथ शहर ब्लॉक कांग्रेस कमेटी के अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल की ओर से कांग्रेस पद नियुक्ति का वितरण कार्यक्रम का आयोजन अंबरनाथ पश्चिम के कृष्णा मैरिज हॉल में रखा गया था। नफीस यूसुफ शेख शहर उपाध्यक्ष, सायरा पाशा सैयद अंबरनाथ महिला कांग्रेस अध्यक्षा, शंकर धर्मा गायकवाड़ मागासवर्गीय अनुसूचित जाति जमाती शहर अध्यक्ष, विद्या नारखेड़े सचिव NSUI, चांदनिया शेख संगठित कामगार अध्यक्ष, इन सभी को माननीय एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल शहर अध्यक्ष, रोहित प्रजापति सर चिटनीस, अनिता जादव प्रजापति प्रदेश सचिव, इनके हाथों प्रमाण पत्र देकर सभी को सम्मानित किया गया और अपने पदों की जिम्मेदारी सौंपी। बता दें, नवनियुक्त उपाध्यक्ष नफीस शेख पूर्व में अल्पसंख्यक कांग्रेस सेल के उपाध्यक्ष रह चुके हैं और ये अंबरनाथ शहर के व्यापारी संघ के सचिव एवं पत्रकार यूसुफ शेख के पुत्र। अध्यक्ष कृष्णा पाटिल ने बताया कि शहर में बिजली की बढ़ती समस्या और लोगों की शिकायतों को देखते हुए इस समस्या को तुरंत हल करने के लिए महावितरण के अधिकारी 16 जुलाई को दोपहर में 2 बजे से 5 बजे तक कृष्णा मैरिज हॉल में आ रहे हैं। उन्होंने शहरवासियों से इसका लाभ उठाने की अपील की। कार्यक्रम में राजेंद्र मिश्रा आदि और कई मान्यवरों के अलावा पदाधिकारी और कई कार्यकर्ता उपस्थित थे। अंबरनाथ शहरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होणे आणि विजेचे बिल जास्त प्रमाणात येणे, तसेच विद्युत तारा आणि विद्युत खांब हे जे गंजलेले आहेत आणि एखादा अपघात होण्याचा संभव आहे असा साठी आम्ही लोकांच्या तक्रारी आमच्याकडे येत होत्या आणि त्या तक्रारी आम्ही MSCBच्या कावळे मॅडम यांच्याकडे समस्या गेल्या 10 दिवसापूर्वी मांडलेल्या होत्या, परंतु ते आम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ मागत होते, पण आम्हाला त्या गोष्टीचं समाधान झालं नाही। त्यासाठी आम्ही महावितरण आपल्या दारी असा आज एक आम्ही कार्यक्रम 16 जुलै रोजी आम्ही मंगळवारी हा कार्यक्रम आमच्या कृष्णा मॅरेज हॉल इथे राबवत आहे आणि महावितरणचे सर्व अधिकारी ऑन दी स्पॉट म्हणजे तात्काळ समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आणि आम्ही नागरिकांना 100% समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। अंबरनाथ शहरात जी पाण्याचे थोडा जरी पाऊस पडला तर पूर स्थिती जी निर्माण होते याला शासकीय कर्मचारी व शासकीय अधिकारी जबाबदार आहेत आणि आपण बघितलंच असेल की या शहरामध्ये एक सत्ता एकाच्या हातात असून ती सत्तामुळं दोनाचंच काम होत नाही आणि यासाठी सत्ता बदल हाच एक पर्याय अंबरनाथ शहराच्या नागरिकांना द्यावा अशी आम्ही कळकळीची विनंती करत आहे। आज आमच्या शहरामध्ये काँग्रेस ब्लॉक कमिटीची कार्यकारिणी घोषित झाली होती, त्या घोषित करण्याचा कार्यक्रमला 1 ते 1.5 महिना झालेला आहे। आमच्या शहरामधील काम बघून इतर सर्व अंबरनाथ शहराची पूर्व व पश्चिमचे कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये येऊ इच्छित होते, त्यांना आज आम्ही छोटा पद वाटप सोहळा आज आम्ही इथे केलेला आहे। मी विजय अशोक नारखेडे, आत्ताच मला पद मिळालेलं आहे चिटणीस म्हणून, पण आणि म्हणून मी आमच्या एरियाची जरा सत्यस्थिती सांगते आहे की राहुल इस्टेट सिद्धिविनायक नगर इथे इतकं पाणी साचतं की काल अक्षरशः पूर्ण अर्ध्या गाड्या त्या पाण्यामध्ये डुबलेल्या होत्या आणि जवळजवळ 3-4 लोक असे पडले की त्यांना उठता बसता येत नव्हतं, त्यांना बाकीच्या लोकांनी उचलून त्यांना उभं केलं, अशी स्थिती तिथे होती आणि म्हणून त्या पाण्यामध्ये आम्ही स्वतः तिथे जाऊन फोटो काढलेत। सगळ्या बायकांनी हळहळल्या बिचाऱ्या, त्यांची मुलं त्यांना नेता येत नव्हती, शाळेत जाणारी मुलं पडत होती, इतकं पाणी तिथे साचलेलं होतं। आम्ही फोटो काढून टाकल्यानंतर सकाळी आमच्या विभागाचे सर चिटणीस श्री नंदूदादा देवडे यांनी तिथे आज सकाळीच ते तिथे गेले आणि त्यांनी स्वतः JCB तिथे मागवला, 5-6 वर्कर तिथे काम करू लागले आणि तिथलं पाणी त्यांनी बाहर काढलं। म्हणजे अशी स्थिती सध्या आहे। अंबरनाथ की जनता यहाँ के नेताओं से त्रस्त हो चुकी है। पिछले जो और वर्तमान में कुछ नेता है जो कि अपना रुपया पैसा लेकर के अपना घरदार बनाए और आज अंबरनाथ की पोजीशन है कि जनता त्रास को भोग रही है और जो ये पानी और गटर की समस्या या लाइट की समस्या है ये सब लेन देन का हिसाब किताब है। जब दलाली दे चुके हैं तो ठेकेदार क्या सुनेंगे, तो ठेकेदार भी बराबर सुनते नहीं हैं। पब्लिक काफ़ी परेशान हो चुकी है, इसीलिए हम कांग्रेस वाले दबाव बना रहे हैं, विनंती कर रहे हैं कि इस शहर को टैक्स पेबल वालों को न्याय मिले
और लोगों को न्याय और इंसाफ मिले, इसलिए कांग्रेस के निवेदन हम देते रहते हैं। की अंबरनाथ शहरात मागील 2 दिवसापासून हे जे पाऊस चालू आहे आपली, मी शहरात स्वतः पायी फिरतोय आणि बघतोय की आज अंबरनाथ शहर खरंच जलमग्न झालेलं आहे। याच्या मागे एकच कारण आहे, जर आज अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने जर लोकांची खरंच त्यांना जर जाणीव असते तर त्यांनी वेळेवर नालेसफाई केली असती। हा नालेसफाई ना करण्याचं कारण आहे की ते सगळ्यांना माहिती आहे अंबरनाथ शहरात काय चालू आहे। काँग्रेसच्या वतीने आम्ही वेळेच्या पूर्वीच पत्रसुद्धा दिले होते अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा रसाल साहेबांनी, तरीसुद्धा नगरपालिके प्रशासनाला जाग आली नाही आणि त्याचा भोग आमच्या नागरिकांना भोगावा लागतो। आज प्रत्येक घरात तुम्ही जाऊन स्वतः बघा। नगरपालिका प्रशासनाला मी त्यात आवाहन करतो की तुमच्यामध्ये थोडी तरी माणुसकी असेल ना तर तुम्ही अंबरनाथ शहराचा दौरा करा आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन बघा। आज प्रत्येकाच्या घरात पाणी अशा पद्धतीने शिरलेलं आहे की त्या घरातले भांडे बर्तन जेवढे आहेत इलेक्ट्रॉनिक सामान सगळे खराब झालेले आहेत। आज अंबरनाथ शहराचे जेवढे मोठमोठे व्यापारी आहेत, छोटे व्यापारी आहेत, प्रत्येकाच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे। याचा जबाबदार कोण? याला जबाब कोण विचारणार आहे? ज्या लोकांनी सत्ता भोगली एवढ्या वर्षापासून ते विचारणार किंवा कोण विचारणार? आणि आज प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यावरती जबाबदारी, ठीक आहे प्रशासन म्हणून तुम्ही अधिकारी वर्ग काम करतायत, पण अधिकारी वर्ग टोटल निष्क्रिय झालेला अंबरनाथ शहरात, हे माझी आरोप आहे त्यांना। सायरा पाशा सय्यद, आज मला ब्लॉक काँग्रेस कमिटी यामध्ये महिला आघाडीवर अध्यक्षपदावर सर्व ब्लॉक कमिटीच्या सदस्यांनी नियुक्ती केलेली आहे आणि माझी जबाबदारी जी आहे ती मी पूर्ण अंबरनाथमध्ये प्रामाणिकपणे निभवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यामध्ये जेवढी क्षमता आहे त्याप्रमाणे मी जे सर्वे केलेलं आहे। घराघरातील प्रश्न खूप मोठे आहेत की पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे। हे अवेळी पाणी येतं सकाळी 4ला 3ला, त्याचा काही उपयोग होत नाही, तो पाणी वाया जातो आणि जो पाणी येतो दुपारी त्यावेळेस लाईट जाणून बुजून कट केली जाते, त्याचाही महिलांना किंवा त्या घरातल्या कुटुंबाला उपयोग होत नाही। त्यासाठी आमच्या अध्यक्ष सरांनी कृष्णा साहेब सरांनी निवेदन दिलेले आहे आणि वारंवार चक्रा किंवा वारंवार निवेदन देऊनसुद्धा हे प्रशासन म्हणजे ऐकतं एका कानाने सोडते दुसऱ्या कानाने, पण असं होत आहे। म्हणजे ह्यांना जनतेच्या प्रश्नाची किंवा जनतेच्या प्रश्नावर त्यांना तोडगा काढायचाच नाही आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणे नाही आहे। ज्यावेळेस ते मतं मागतात त्यावेळेस ते आश्वासन देतात की प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंब सुखी राहील, आता प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाची आणि वयस्कर व्यक्तींची काळजी घेतली जाईल। त्या मतदान घेणारी व्यक्ती त्यावेळेस प्रत्यक्ष येऊन अंगणात सांगते, परंतु ज्यावेळेस मतदान किंवा वोटिंग होऊन जातं त्याच्यानंतर ते शासन मागं फिरून बघत नाही, कधीही बघत नाही आणि ज्यावेळेस हे लोक असतात त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यात तेवढी क्षमता नसते की ते प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटतील, त्यांना सांगतील। कारण अधिकाऱ्यांचं जेव्हा ते ऐकत नाही शासन, तर तेव्हा सामान्य माणसाचं काय ऐकत? तो ऐकणारच नाही आहे। आणि आजचं हे जे प्रशासन आहे ठेकेदारी पद्धतीवर चाललेलं आहे, ते ठेकेदारी आम्हाला नको आहे। तुम्ही नियुक्ती करा आणि चांगली माणसं त्या ठिकाणी ठेवा। जे ठेकेदारी लोक येतात, रिडिंग घेतात, चुकीची घेतात, त्याचा भोगावा आम्हाला सामान्य माणसाला भोगावा लागतो। 3000 बिल, 2000 बिल, 5000 बिलं येतात, हे म्हणतात त्यांची चुकी आहे, मग त्यांची चुकी आम्ही का भोगायची? शासनाच्या चुका आमच्यावर का लागत आहेत? आमच्या पगारी छोट्या आहेत, त्यात मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, घराची भाडे आहेत, हे आजच्या या युगातील पिढींना सहन होत नाही आहे। आणि हे जे आजचं प्रशासन आहे किंवा आजची जी सत्ता आहे ती सत्ता पूर्णपणे म्हणजे निष्क्रिय आहे, ती काहीही करू शकत नाही किंवा काहीही करणार नाही याची आम्हाला जाणीव आहे। तरीसुद्धा आम्ही कळकळीने विनंती करतो की आमचं जे काँग्रेस ब्लॉक कमिटी आहे त्यांचे आमचं जे आम्ही निवेदन दिलेले आहे ते शासनाने मान्य करावे, ते पालिकेने मान्य करावे आणि योग्य रीतीने आजच्या पावसाच्या दिवसात तरी त्यांनी काम करावे।